पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आपण आढावा घेतोय। आज आपण आलेलो आहोत कवठेमाई टाकळी हजी जिल्हा परिषद गटामध्ये। या गटातील जांबूत या गावामध्ये आपण आहोत। कवठेमाई आणि टाकळी हजी जिल्हा परिषद गटामध्ये चौरंगी लढत होते। भाजपाकडून राजेंद्र पोपटराव गावडे, धनुष्यबाणाकडून शिवसेनेकडून डॉक्टर पोकळे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब डांगे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दामू घोडे अशी चौरंगी लढत होते। तर टाकळी हजी पंचायत समिती गणामध्ये भाजपाकडून सुनीता कड, राष्ट्रवादीकडून संगीता दाभाडे, तर शिवसेनेकडून प्रगती निश्चित, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार देण्यात आलेले आहे। नक्की लोकांना काय वाटते? आपण जांबूत गावामध्ये आहोत आणि जांबूत गावातील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांना काय वाटतं, कोणता उमेदवार निवडून येईल, कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। निवडणूक लागलेली आहे, येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। चौरंगी लढत होते तुमच्याकडे जिल्हा परिषदला, कशी होईल लढत? घासून सगळे घासून कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होती? विकासाच्या मुद्दे कुणी केला विकास? सगळेच सत्य सगळ्यांनीच केलाय। नाही, पण प्रामुख्याने कुणी केला गेल्या 5 वर्षात 10 वर्षात सुखदुःखात कोण येते? उभे आहेत त्यांनी सगळे नवीन उभे आहेत जिल्हा परिषदेला। विकास करणारे वळसे पाटील हे पोपटराव गावडे हे वरच्या लेवलचे आहेत। आता हे नवीन ज्यांना संधी कोणाला समाज कोणाला संधी द्यायची हवी ना। पोपटराव गावडे त्यांच्या सुनबाई मागच्या वेळेस जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या, त्यानंतर अरुणा घोडे ह्या पंचायत समिती सदस्य होत्या। डॉक्टर सुभाष पोकळे त्यांच्याही घरात पंचायत समिती होती। तर मग ते ह्या उमेदवारांनी कामं केलेली आहेत त्यांच्या काळामध्ये? सगळ्यांनी कामं केलेली आहेत। आता संधी भेटल्यानंतर प्रत्येकजण काम करतोच। आता हे सगळेजण वर जिल्हा परिषद इच्छुक आहेत म्हटले, आता ते वर याला संधी भेटेल तो काम करणारच आहे। आता जांबूत परिसरात कोणाची हवा दिसते? काय संमिश्र आहे, संमिश्र हवा। निवडणूक लागली बाबा, प्रचार पडतोय का कानावर काही? हा पडतो ना। कोण उमेदवार आहेत? आता उमेदवार मग 2-4 आहेत। 2-4 आहेत। हवा कोणाची दिसते? हवा आता काय सांगते म्हातारे माणसं? आपण म्हातारे माणसंच बरोबर निवडतात उमेदवार। काय नाही जे माणूस घेणार ते त्याला माहिती असतं ना सगळं। पोपटराव गावडे माहिती आहे का तुम्हाला? आहे ना माहिती। त्यांचा पोरगा उभा आहे राजेंद्र गावडे, आहे ना। काय चिन्ह आहे माहिती आहे का तुम्हाला त्यांचं? आहे ना माहिती ना। काय? कमळ आहे, कमळ। कमळ कसं काय पोचलं तुमच्यापर्यंत लगेच कमळ? आम्ही त्यांचीच माणसं आहे। त्यांचीच माणसे का बरं? त्यांचे तुम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून हा काय काम केले त्यांनी या भागामध्ये गावडे परिवारांनी? सगळे कामं केलेले आहेत। काय काय? सगळे बंधारे केलेत, हां रस्त्याची कामं केली, हां बरीच कामं केलेली आहेत। पण त्यांना घड्याळाने तिकीट नाही दिलं, मग त्यांना भाजपमध्ये गेलेत लोक। कमळ लाईन राहीन का लोकांच्या लक्षामध्ये? मग राहणारच ना, राहील। लोक आता सुज्ञान आहेत। सुज्ञा नाही? आणि मग त्यांच्या विरोधात कोणी माहिती आहे का? ते नाही सांगते। नाही सांगता येत, फक्त एकच। हा आणि खाली पंचायत समितीची निवडणूक आहे, पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत? त्यांच्या बरोबर हा, खाली पंचायत समितीला उमेदवार आहे ना, तुमच्या गावातला एक उमेदवार आहे ना, कडाजी बाई आहे ना, बाळकृष्ण कडाजी, सुनीता कडे आहेत। हा मग गाड्याळाकडून संगीता दाभाडे, धनुष्यबाणाच्या पण उमेदवार आहेत प्रगती निश्चित। खाली कसं होईल? तेच म्हणणार, जे वर होईल तेच खाली होणार ना, खाली पंचायत समितीला हा काय होईल? मग ते कडाचीच बाई होणार त्याला मतदानवाला ना। काय चिन्ह आहे? ते हे आहे ना, कमळच आहे ना। कमळच आहे का? कमळ पार लोकांच्या लगेच 8 दिवसात मनात रुजलं का बरं असं झालंय? चालतं होतं, आता माणूस कसं थोडं शांत सभा सगळ्या गोष्टी बघतं माणूस, त्याच्यामुळे आता चौरंगी लढत होती, कोणाची हवा दिसते जांबूत परिसरामध्ये? कमळच आहे तसं। कमळाची? कोणाचं आहे कमळ? आपलं राजेंद्र गावडे। राजेंद्र गावडे त्यांच्या विरोधात घड्याळ आहे, कुणाचं आहे माहिती आहे का? दामांनाकडे धनुष्यबाणचे पण उमेदवार आहेत ना। कोण? ते पोकळे आणि मशालचे पण उमेदवार आहेत। मशाल ते आहे ना आपल्या ते बाळासाहेब डांगे। म्हणजे प्रचार पोहोचलाय लोकांपर्यंत पहा। मग आता तुम्हाला काय वाटतं, राजेंद्र गावडेंना लोक मतदान करते? काय चाललंय बरं व्यवस्थित, माणूस सगळ्या गोष्टी पडते, सगळं सुविधा आहे, सगळ्या गोष्टी चालते, चांगला माणूस आहे। हां वर राजकारण कुणाची हवा दिसते इकडे? तशी तर हवा आता सध्या दामोअण्णा घोडेंचीच आहे इथे। हां, कारण दामोअण्णांचा विषय असा आहे की आत्तापर्यंत दामोअण्णांनी स्वखर्चातून अनेक कामं केलेली आहेत। काय कामं केलेत? अण्णांनी स्वखर्चातून आत्तापर्यंत ॲम्ब्युलन्स ही लोकांच्या अडीअडचणीला अपघात झाले, कुठे इमर्जन्सी कोणती परिस्थिती निर्माण झाली तर अण्णांनी आता स्वखर्चातून 15 वर्षापूर्वी बेड भागासाठी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे। आणि उपयोग झाला का? पण
हो, त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर झाला. अनेकांचे जीव वाचले. आता बेड भागात कुठंही अपघात झाला तर सगळ्यात पहिला मोबाईलमध्ये नंबर डायल केला जातो तो दामोअण्णांचा, आणि हे सर्व बेड भागाला माहिती आहे. तसं बाकीच्या 3 उमेदवारांनी, जरी राजेंद्र गावडे असतील, पोकळे असतील, डांगे असतील, यांनी स्वखर्चातून कुठलंही एकही काम केलेलं नाही आहे. अरुणा घोडे पंचायत समिती सदस्य होत्या, त्यांनी काय काम केलं या भागामध्ये? आता प्रत्येक गावातील, आता तुमच्या मागे हायमॅक्सचा दिवा पडलेला आहे. हा हायमॅक्सचा दिवा हा अरुणाताई घोडेने दिलेला आहे. हे जिल्हा परिषदच्या निधीतून झालेलं आहे. आता देव का त्यांचं नाव आहे त्याच्यावर? मग आमच्या गावात जे हायमॅक्सचे दिवे दिलेले आहेत ते सगळे पंचायत समितीतून आलेले आहेत. हे बघा ना, देव का त्यांचं नाव लावलेलं आहे. असेल जिल्हा समजा की- परिषदच्या परंतु माध्यमातून. आमच्या गावात जी हायमॅक्सची दिवे कोणतं गाव आहे आलेली तुमचं? टाकळ्याची. टाकळी आहे हो, आमच्या गावात उचळी वस्तीवर आमच्या जो दिवा दिला आहे पंचायत समितीतून दिलेला आहे. शाळेसाठी हापचे आमच्याकडे त्यांनी जर त्यांच्याच गावात कामं केली असते तर बाहेरच्या गावातले लोक कसं काय मतदान करतील त्याला? बाहेरच्या गावाचा नागरिक नाहीये. बाहेरच्या गावातही त्यांनी खूप कामं केली. नाही, आता शब्द काम नाहीये, प्रत्यक्षात काय कामं काम आहे? केलेली आहे. स्थानिक नागरिक सांगतील ना त्यांची काय कामं आता आहेत. स्थानिक जसं नागरिक मी जसा टाकलीचा स्थानिक आहे, मी टाकलीतली माझ्या वस्तीवरची माझ्या गावातील कामं सांगू शकतो. तसं बाहेरच्या गावात मी काय रोज हिंडणारा थोडाच आहे म्हणून बाहेरच्या गावातील त्यांची कामं सांगणार तुम्हाला. घड्याळ्याच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभेला प्रचार केला त्यांनी. शिवाजी आढळराव पाटील होते, त्यांच्या विरोधात त्यांनी विरोधी प्रचार केला. मग शिवाजी आढळराव पाटलांना मानणारे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. परत विधानसभेला त्यांनी वळसे पाटलांचा प्रचार न करता देवदत्त निकमांचा प्रचार केला आहे. तर मग वळसे पाटलांना मानणारी लोकही त्यांच्यावर नाराज आहेत. मग त्यांची जी ही भूमिका आहे, त्यांनी जे विरोधी काम केलं 2 नेत्यांच्या विरोधात, ती त्यांना अडचणीची नाही ठरणार काय निवडणुकीत? नाही, आता वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत. तसं प्रत्यक्ष आजरी शेवटी नाही ना, शेवटी आता काम करायचं असलं जर नेत्याचं काम जर केलं नाही तर नेत्याच्या मनात राग राहतो वरिष्ठ ना. पातळीवर 2 नेते एकत्र झाल्यानंतर खालील कार्यकर्त्यांना ती गोष्ट जुळूनच घेणे. देवदत्त निकम डॉक्टर सुभाष पोकळेंचा प्रचार करतायत. आता देवदत्त निकम साहेबांचा विषय असा झालेला आहे का त्यांना वळसे पाटलांसोबत काम करायला नको होतं, पण आम्ही शरद पवार मानणार गट होता आणि पवार साहेबांकडे पाहून आम्ही निकम साहेबांकडे गेलो होतो. आम्ही पवार साहेबांना सोडणारी माणसं नाही आहेत, त्याच्यामुळं आम्हाला पवार साहेब जिकडं तिकडं आम्ही काम करणारी माणसं आहेत. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली, कोण उमेदवार आहेत माहिती आहे? उमेदवार आहे ना, कोण आहे? दामवान आहे, राजू शेटे, पोकळे डॉक्टर आहे आणि डांगे. तुम्ही कुठले? आम्ही टाकल्याचे टाकळ्याचे. इकडे प्रचाराला आले. प्रचारला आलो. कोणाचा प्रचार करताय? दामवांनाचं काय प्रचारात कसा प्रतिसाद आहे? दामवांनाचं काय ते त्याचं विचारायचं सर्वसाधारण मत असं सर्वसाधारणतः घरोघर जाऊन प्रचार करतोय आम्ही. प्रचार करतो. हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. माहिती आहे का निवडणूक लागलेली माहिती आहे? हां, कोणाचा प्रचार पडतोय कानावर? त्या आपल्याला माहिती नाही, आपण बघत नाही. बघत नाही. मतदान करायचं का नाही? करायचे मग कोणत्या उमेदवाराला केलं पाहिजे? कोणचंही करायचं, आता काय जे मला नाही एवढं. नाही कळत. कुठले आहे तुम्ही? कुठले कुठले म्हटलं? बेलेचे बेल्लेचे. इकडे काय इकडं असंच फिरायला येतो. फिरत? निवडणूक लागलेली आहे, जोरदार प्रचार दिसतोय. कोणाचा प्रचार जोरदार आहे? प्रचार 2 पक्षांचा आहे, कोणा एक घड्याळाचा आणि एक कमळाचा. धनुष्यबाणाचा पण जोरदार आहे. एवढं नाही, पण हे 2 बलाढ्य पक्ष आहेत दोन्ही पण. पक्ष बलाढ्य, पण पक्षाच्या जोरावर मतदान करतात का लोक? हो, पक्ष जोरावर करतात ना. जांबुतकर कोणासोबत जाते? राजू दादा सगळं. कोणता पक्ष आहे त्यांचा? पक्ष कोणता? कमळ. भाजप हा. आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. असू द्या ना, मग काय झालं, त्यांची कामं आहेत सगळे इथं. काम आहे. मग पहिल्या काय काम आहे तिकडे? सगळे रस्त्यांची सगळे पार पुलं बिलं बांधलीत, KTVR केलेत, घरकुल बिलकुल सगळं त्यांचंच आहे. गावडे कुटुंब म्हणजे पोपटराव गावड्यांपासून आम्ही त्यांना ओळखतो. पोपटराव गावडेंनी काय कामं केले? सगळी कामं त्यांचीच आहेत. आमदारकीच्या वेळेस नंतर त्यांनी यांना वळसे पाटलांना सपोर्ट केला आहे. पण वळसे पाटलांना सपोर्ट केला, पण वळसे पाटलांचं चिन्ह त्यांच्याकडे नाही. नसू द्या ना, पण नसू द्या ना, माणूस तर आहे ना. वळसे पाटलांना मानणारा वर्ग राजेंद्र गावडेंना मतदान करेल असं वाटतं तुम्हाला? 100% करणार, 101% करणार, 1001% करणार, 1001% करणार. मतदान करायचं राजू दादा माझा जिगर आहे, त्यांना स्वतः माहिती आहे बबनशी तर काय चीज आहे. हां, आणि 100% निवडून राजू दादा येणार. एवढी खात्री काय वाटते? खात्री मग मी काम केलं तेवढं 40 वर्ष मी स्वतः पकडेनी. पुरावा काय देतो? कोणत्या पक्षाचा?
राजू शेटगावडे पक्ष मला नाही सांगता येत. मी जरा थोडा आडणी. जरा अंगठे बाजूरी मी पण ते घड्याळात होते आता भाजपवर ते जिकडे आम्ही पक्ष कोणत्या जो जिकडे राजू शेट तिकडे आम्ही फक्त. का बरं असं आहे? मग त्याचं कारणच असं आहे, आमच्या त्याचे लय उपकार आहेत ना. काय उपकार आहे? लय उपकार. आज ही टपरी माई उचलायला लागली होती, त्यांनी वाचवली इथं. राव शेट्टी स्वतः आज रोडचं काम आहे, मला 10 दिवस झाले ते म्हणले उचलून नका तुम्ही. त्यांच्या शब्दावर सगळ्यांचं उचललं, गावात मला नाही उचललं. का उचललं नाही? राव शेट माझा जिगर आहे आणि सोनभाऊ तो माझा जीवाचा माणूस आहे. सोनभाऊ गावडे पण निवडून देतील का लोक त्यांना? नाही, कोण नाही निवडून देत या गावात. या गावात जर निवडून नाही दिलं ना, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे 40 वर्ष झालं मी हा धंदा करतोय. हा, ह्या गावात 40 वर्ष झालं मी धंदा करतोय. रावशेठ निवडून आलं ना, आपण टपरी बंद करून हे बाणा भाऊच्या ना घरी न फेकून देईन. हा, निवडणूक लागलेली, काय प्रचारात काय मुद्दे आहेत? मुद्दे हेच आता काय रस्ते बिस्ते सगळं. तर रस्त्याचं काम चालू आहे, कोणाच्या माध्यमातून होते? हे वर्ष पडलाच्या माध्यमातून आहे. पण आता आमच्या इकडे रस्ते झाले पाहिजे ना, टाकळ्याची रोड, फाकटे रोड, ते जुना. गाव कोणतं आहे तुमचं? गाव साबळेवाडी. साबळेवाडी. इकडे काय? टाकळी इकडे काय करताय तुम्ही आज? इकडे प्रचाराला आलोय ना. कोणाच्या- अण्णांच्या कसा प्रचार आहे? प्रचार तर आता घर टू घर घ्यायचा. आता आजीदादांचं हे करायला जरा हे झाल्यामुळं घर टू घर प्रचार आपलं गपच्या गप फक्त. प्रचार सुरू आहे. हा, निवडणूक लागली माहिती आहे का? माहिती. कोण उमेदवार आहे? 4-5 उमेदवार आहे. कोण कोण? दामोअण्णा गुडे, राजेंद्र साहेब गवडे, बाळासाहेब डांगे आणि पोकळे डॉक्टर. कोणाची हवा दिसते जिल्हा परिषद मध्ये? सगळ्यांची समान हवं आहे. समान आहे. हां, जास्त कोणाची? जास्त घड्याळ आता घड्याळाच्या बाजूने मत जनकौल घड्याळाच्या बाजूने. कोण आहे गडाचे उमेदवार? दामोअण्णा गुडे. आणि भाजपची नाही का हवा? भाजपची हवा आहे, पण दामोअण्णा कामाचा माणूस आहे ना. तसं राजेंद्र शेटगावडे पण चांगले आहे, ते त्यांनी पण कामं केलेली आहे समाजाची भरपूर. काय काय केलं? प्रत्येक लग्नाला हजर राहणे, प्रत्येक माणूस केल्यावर हजर राहणे, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात भरपूर. पोपटराव गावडेंनी काम केलंय, त्याचा फायदा नाही राजेंद्र गावडेंना होणार? होईल ना, होईल होईल. मग त्यांचं चिन्ह काय आहे? कमळ. लोक देतील का कमळाला निवडून? देऊ शकतात. कामाचा माणूस आहे राजेंद्र गावडे शेठ, कामाचा माणूस आहे. त्यांच्या वडिलांनी काम केलेलं आहे. 2 वर्ष दोनदा आमदारकी गाजवलेली, त्याच्यामुळे राजेंद्र शेठ गावडेंची पण हवा आहे. निवडणुकीचा प्रचाराचं काय कानावर पडते का? मला मी येतच नाही तर काय, म्हणजे मी कार्यक्रमाला जाते, हा, सकाळ संध्याकाळी जाते आणि सकाळी येते. पण प्रचाराच्या गाड्या येतात ना. नाही, गाड्या पहिल्या दादांचं हे नव्हतं झालं हा. तर, पण आता नाही येत ऐकून. हा, मग कोणत्या गाड्या होत्या त्या? मी गाड्यांचं नाही मला सांगते, मग कोणाची हवा दिसते इकडं? राजेंद्र गावडेंची दिसते ते का आपल्याला दाम? माहीतच नाही. माहितच नाही. मतदान करता का नाही तुम्ही? मतदान करतो, पण जावा घरी येतील का तेव्हा आपलं. निवडणूक लागलेली माहिती आहे का? आहे ना, माहिती आहे. कोण कोण उमेदवार आहे? उमेदवार आहेत गावडे, घोडे, डांगे, डॉक्टर पोकळे. पंचायत समितीला कोणी? पंचायत समितीला हे आपलं बाय लेडीज आहे ना, हा, कडबाई अजून दाभाडे, सुनीता दाभाडे, दाभाडे, संगीता कड. कड अजून एक तुमच्या गावातली पण उमेदवार हा, आहे. शेलार आहे ना, निश्चितांची पण उमेदवार आहे. निश्चित आहे. सांडवर आहे तिकडे. प्रचारात कोणाची हवा दिसते जास्त? प्रचारात आता सगळ्यांची हवा आहे तर काय. जोरदार हवा आहे. हा, जोरदार हवा आहे. कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल? आता तसं नाही सांगता येतं, काय नाही, सगळी माणसं आपलीच पडतात. पण चर्चा कोणाची दिसते जास्त? चर्चा आता इथं तसं बघायला गेलं दामोअण्णा पोटराव गावडे. सुभाष पोकळेंची नाही का? सुभाष पोकळेंची आहे 3 नंबरला जवळजवळ म्हणाले. 1 नंबरला कोण राहील? त्याचं काय सांगता येणार आम्हाला, आता सगळी सारखीच आहे त्याच्यामुळेच. लोकांचं मत विचारतो, तुमचं मत नाही विचारतो. लोकांचं आता काय कल कुठं आहे, आता ते काय सांगता यायचं. भाजपसोबत जातील का लोक? भाजपसोबत काय, आता हे कालचंच बघा ना कसे झालेले अजित पवारांचं. ते आता मीडिया ते मोबाईलला सगळीकडे चालू झाले. राजेंद्र गावडेंना पक्षांनी तिकीट नाही दिलं, त्याचा फायदा होईल का त्यांना? सहानुभूती राहील का त्यांच्याबरोबर? सहानुभूतीचं राहीन बरं का तसे, एवढी हे नाही राहायची. नक्की कोणाची हवा आहे सांगा?
असं नाही सांगता येत कारण आम्हाला सगळे जवळचे. सगळे जवळचे. हा. काय तुमच्या भागातल्या काय समस्या आहेत? भागाच्या काय समस्या आता जवळजवळ सगळे सुटलेलेच आहे. कुठलेले हा. कोणी सोडवल्यात? हा. तसे आहेत आता तसं आमदारांनी सोडवले जवळजवळ माणसं. कोण आमदार? पोपटराव, दिलीप वळसे पाटील आणि ते. पोपटरावांना आता कामं केल्याचा फायदा होईल का? पोपटरावांनी कामं केल्याचा राजेंद्र गावडेंना फायदा होईल का? होईल ना पाहिजे. आपण जांबूतमध्ये होतो आणि येथील जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला. नक्की हवा कुणाची? कवठेमाई टाकळे हजी जिल्हा परिषद गटात राजेंद्र गावडे, दामू घोडे, डॉक्टर सुभाष पोकळे की बाळासाहेब डांगे कोणासोबत लोक जातील हे आपणाला निकालानंतर समजेल. परंतु प्रचाराआधीची हवा नक्की काय आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू. उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.